नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी ग्रुप डी म्हणजे रेल्वे भरती गट ड तर बघा विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी जो पेपर झाला, तर आजच्या पेपरमध्ये जे काही प्रश्न या ठिकाणी चालू घडामोडी सामान्य ज्ञानाचे विचारण्यात आले होते, असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, आजच्या एका शिफ्टचा व्हिडिओ आपण यापूर्वी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही बघायचा आहे। आणि हे जे प्रश्न असणार आहेत, हे विद्यार्थ्यांनी आपल्याला जे काही प्रश्न पुरवलेले आहेत त्या दृष्टिकोनातून प्रश्न आपण ते निवडक प्रश्न या ठिकाणी आपण घेऊन आले होतो की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रश्न पोहोचवले तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि ज्यांचा पेपर बाकी आहे त्या सर्वांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल, कारण की बहुतेक बऱ्याचपैकी जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र, बऱ्याच अंशी जे प्रश्न आहेत हे वारंवार रिपीट होत आहेत, त्यामुळे हे व्हिडिओ सर्वांना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आणि पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी द सेज हू रीइमॅजिन ओके हिंदुइझम द लाईफ लेसन अँड लेगसी ऑफ श्री नारायण गुरु। बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला। बघा आज ठिकाणी विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पुस्तक आणि त्याचे लेखक यावरती आपल्याला प्रश्न हे आरआरबी ग्रुप डी मध्ये विचारले जात आहेत। मग कोण आहेत लेखक या पुस्तकाचे? अरुंधती रॉय, बी शशी थरूर, सी रामचंद्र गुहा आणि डी आय विक्रमसिंग सेठ। ओके, तो कोण आहे विद्यार्थी मित्रो? तर या ठिकाणी हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे आहे शशी थरूर यांचं। ओके, शशी थरूर, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, शशी थरूर यांचं हे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रो, द सेज हू रिइमॅजिनेट हिंदुइझम ओके द लाईफ लेसन अँड द लेगसी ऑफ श्री नारायण गुरु। या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शशी थरूर हे याचे लेखक आहेत। बघा याचं सविस्तर स्पष्टीकरण जर बघतो म्हटलं तर फेब्रुवारी 2026 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन ओके भारताचे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे या पुस्तकाचे काय केले? प्रकाशन केले। आणि हे पुस्तक आधुनिक भारताचे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक नेते आणि समाज सुधारक श्री नारायण गुरु यांचे जीवन, विचार आणि समाजावरील त्यांच्या सखोल प्रभावाचा प्रेरणादायी वृत्तांत सादर करते। ओके, असे महत्वपूर्ण हे पुस्तक आहे। बघा विद्यार्थी मित्र, आता सीपी राधाकृष्णन जे आहेत हे या ठिकाणी भारताचे उपराष्ट्रपती आहेत, मात्र यापूर्वी हे कोणत्या पदावर कार्यरत होते? तर यापूर्वी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते। काय होते? महाराष्ट्राचे राज्यपाल होते। यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र। पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय बघा, व्यवस्थित प्रश्न वाचून घेऊया। 2026 चे हिवाळी ऑलिम्पिक कोठे आयोजित करण्यात आले होते? बघा 2026च्या ज्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत्या या कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। ओके, बघा मग या स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑप्शन बघा, ए आहे बीजिंग चीन, बी पॅरिस फ्रान्स, सी मिलान आणि कोर्टिना इटली आणि डी आहे व्हॅन्क्युव्हर कॅनडा। ओके, तर या स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर या स्पर्धा विद्यार्थी मित्र मिलान आणि कोर्टिना इटली या देशामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या। ऑप्शन सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा आता या स्पर्धाचं आयोजन कधी झालं होतं याचं सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया। तर 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक इटली देशातील मिलान आणि कोर्टिना डी एम्पेझे या दोन शहरांमध्ये 6 ते 22 फेब्रुवारी 2026 ओके बघा या ठिकाणी कधी 6 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान या स्पर्धा आयोजित करण्यात आले होते। आणि यामध्ये मग यजमान देश कोण होता? कुठे होता? इटली हा देश काय होता? यजमान देश होता। आणि इटली मधील महत्वपूर्ण दोन ठिकाणी, एक म्हणजे मिलान आणि दुसरं काय होतं? कोर्टिना डी एम्पेझा हे दोन ठिकाणे होते। कालावधी 6 ते 22 फेब्रुवारी 2026। आणि यामध्ये मग सहभागी ठिकाणे कोणकोणती होती याच्या व्यतिरिक्त यामध्ये लोंबार्डी, वेंटो, टेंट्रिनो, अल्टो, ॲडिगो या उत्तर इटली मधील विविध परिसरांमध्ये या स्पर्धा ज्या आहेत घेतल्या गेल्या होत्या। ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ओके क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या क्रीडा परिसंस्थेमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2027 मध्ये कोणते प्रमुख अभियान सुरू करण्याचा प्रस्ताव होता? बघा 2027च्या ज्या अर्थसंकल्प आहे ते केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोणत्या प्रमुख अभियान सुरू करण्याचा प्रस्ताव होता? बघा फिट इंडिया 2.0 मिशन, खेलो इंडिया मिशन, राष्ट्रीय क्रीडा विकास योजना की भारत क्रीडा प्रोत्साहन योजना, तर कशाचा समावेश होता? तर यामध्ये विद्यार्थी मित्र खेलो इंडिया मिशनचा जो आहे समावेश करण्यात आला। त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, खेलो इंडिया मिशन। बघा विद्यार्थी मित्र काय आहे यामध्ये? तर केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी
आणि भारताच्या क्रीडा परिसंस्थेमध्ये म्हणजे स्पोर्ट इकोसिस्टम मध्ये दीर्घकालीन परिवर्तन घडून आणण्यासाठी खेलो इंडिया मिशन खेलो इंडिया मिशन सुरू करण्याचा प्रस्ताव हा होता. चला विद्यार्थी मित्रो, बघा जर तुम्ही आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला या प्रश्नाची ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय, आता हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रो. या प्रश्नाला आपण आयएमपी म्हणून कन्सिडर करून घेऊया. बघा आरआरबी ग्रुप डीच नाही तर आगामी जी तलाठी भरती होणार आहे एमपीएससी द्वारे जी तलाठी भरती होणार आहे त्यामध्ये देखील हा प्रश्न खूप महत्वपूर्ण ठरू शकतो, कारण की अतिशय ऐतिहासिक अशी घटना आहे विद्यार्थी मित्रो. असा रेकॉर्ड या ठिकाणी झालेला आहे. बघा प्रश्न काय या ठिकाणी समजून घेऊया. एप्रिल 2026 मध्ये श्रीलंका आणि भारत यांच्यातील 29 किमी 29 किलोमीटर लांबीची पाल्क सामुद्रधुनी पोहून पार करणारा जगातील सर्वात तरुण जलपटू जगातील सर्वात तरुण जलतरणपटू कोण ठरला आहे? अत्यंत आयएमपी महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे, त्यामुळे सर्वांनी हा प्रश्न नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि आगामी कुठलीही परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये 100% कधी ना कधी हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. बघा ऑप्शन या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, जय जसवंत, ईशांक सिंग, मिहिर सेन आणि सुफियान शेख. तर कोण आहे हा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू कोण ठरलेला आहे, ज्याने भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानची जी पाल्कची सामुद्रधुनी आहे ही या ठिकाणी पार केलेली आहे पोहून. तर कोण ठरलाय, तर तो ठरलाय विद्यार्थी मित्रो शशांक सिंग. कोण ठरलाय? ईशांक सिंग. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा हा आहे विद्यार्थी मित्रो ईशांक सिंग याने URF वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी स्थापन केलेला आहे, द वर्ल्ड यंगेस्ट फास्टर अँड पार्क स्ट्रीट या ठिकाणी स्विमर. असा रेकॉर्ड त्या ठिकाणी त्याने बनवलेला आहे. बघा आता विद्यार्थी मित्रो हा जो आहे या ठिकाणी ईशांक सिंग या संदर्भात बघूया. हा कुठला आहे? हा झारखंडच्या रांची येथील आहे. कुठला आहे? हा झारखंडच्या रांची येथील हा आहे. बघा विद्यार्थी मित्रो एप्रिल 2026 मध्ये म्हणजे 30 एप्रिल 2026 रोजी झारखंडच्या रांची येथील अगदी 7 जलतरणपटू फक्त 7 वर्षाचा ईशांक सिंग या श्रीलंका आणि भारत यांच्यातील 29 किलोमीटर लांबीची पाल्कची जी सामुद्रधुनी आहे ही पोहून पार करणारा जगातील सर्वात तरुण जो आहे सर्वात वेगवान जलतरणपटू आहे. बघा सर्वात तरुण तर आहे मात्र सर्वात वेगवान जलतरणपटू देखील हा ठरलेला आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो थोडंसं डिटेल समजून घेऊया. काय बघा या मोहिमेची माहिती कशी आहे हे आपण समजून घेऊया, कशा पद्धतीने यांनी मोहीम राबवली. तर बघा कधी पार केली? 30 एप्रिल 2026 ला पार केली. त्यानंतर अंतर किती होतं? सुमारे 29 किलोमीटर अंतर. मार्ग काय होता? बघा आता पाल्कची सामुद्रधुनी माहित आहे, मात्र मार्ग काय, कोणत्या मार्गे निघाला हा? तर तैलमन्नार या ठिकाणी तलैमन्नार म्हणजे श्रीलंका येथील ते धनुषकोडी भारतातील तामिळनाडू मधलं कुठलं? धनुषकोडी म्हणजे तैलमन्नार ते धनुषकोडी असं 29 किलोमीटर अंतर त्याने 30 एप्रिल रोजी पार केलं. त्याला वेळ किती लागला? तर त्याने 9 तास 50 मिनिटांमध्ये हे अंतर पार केलं. किती? 9 तास 50 मिनिटांमध्ये हे अंतर पार केलं आणि सर्वात वेगवान अंतरामध्ये पार केलं. बघा आणि त्याचं वय 7 वर्ष. रांची झारखंड येथील खेळाडू आहे. चलो बघा विद्यार्थी मित्रो चालू घडामोडीचे प्रश्न आपल्याला रिसेंटलीचे कव्हर करणं खूप गरजेचं आहे, कारण की प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला त्या टॉपिकवरती प्रश्न 100% विचारण्याचे चान्सेस असतात. बघा जर या प्रश्नात तुम्हाला स्पष्टीकरण आवडलं असेल, जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ लिंक सेंड करून दिला जाईल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय बघा, मे 2026 मध्ये प्रगती 2026 हा बहुपक्षीय लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? बघा मे 2026 मध्ये प्रगती 2026 हा बहुपक्षीय लष्करी सराव जो आहे हा कोठे आयोजित करण्यात आला होता असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, ए आहे महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान, बी उमेरोई लष्करी तळ मेघालय, सी बकलोहो हिमाचल प्रदेश आणि ही आहे औली उत्तराखंड. तर या ठिकाणी प्रगती 2026 हा बहुपक्षीय लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर हा उमेरोई लष्करी तळ मेघालय या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता याचं देखील आपण डिटेलमध्ये सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रगती 2026 जो आहे हा बहुपक्षीय लष्करी सराव भारतामध्ये मेघालय राज्यातील उमेरोई मिलिटरी स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहभागी देश कोणकोणते होते?
तर बघा एक आपला भारत देश म्हणजे भारतासह एकूण 13 देश होते. यामध्ये भूटान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, संयुक्त अरब अमिराती, मंगोलिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, फिलिपाईन्स, सेशेल्स, श्रीलंका, व्हिएतनाम या सर्व सैन्य दलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ओके, या सर्व सैन्य दल काय यामध्ये सहभाग जो आहे तो घेतला होता विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय या ठिकाणी, इंडिया AI मिशन अंतर्गत काय म्हटलं या ठिकाणी, इंडिया AI मिशन अंतर्गत कोणत्या मंत्रालयाने युवा AI फॉर ऑल म्हणजेच काय युवा AI फॉर ऑल हा कार्यक्रम सुरू केला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, कोणत्या याने बघा, मग कोणतं मंत्रालय या ठिकाणी, कोणत्या मिशन या ठिकाणी, शिक्षण मंत्रालय, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय की विचार आणि तंत्रज्ञान मंत्रालय. ओके, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला विद्यार्थी मित्र, तर हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जो आहे विद्यार्थी मित्र युवा फॉर ऑल AI. ओके, युवा AI फॉर ऑल असा जो आहे या ठिकाणी उपक्रम हा कार्यक्रम जो आहे विद्यार्थी मित्र इंडिया AI मिशन अंतर्गत सुरू करण्याचा निर्णय हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतलेला आहे. ओके, चला पहा या ठिकाणी याचा उद्देश काय बरं, तर देशातील सर्व नागरिकांना विशेषतः तरुणांना AI बद्दल साक्षर करणे आणि मूलभूत कौशल्य देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया. ओके, द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया, द स्टोरी ऑफ PN पन्नीकर. ओके, या ठिकाणी PN पन्नीकर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा. लायब्ररी मॅन ऑफ इंडिया, द स्टोरी ऑफ PN पन्नीकर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी PP सत्यान, बी आहे या ठिकाणी शशी थरूर, सी रामचंद्र गुहा आणि डी आहे M मुकुंदन. ओके, तर बघा द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर PP सत्यान हे या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन नंबर ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, PP सत्यान हे द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. आता या संदर्भात जो आहे डिटेलमध्ये समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो, स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया, द स्टोरी ऑफ PP पन्नीकर जे आहे सॉरी PN पन्नीकर या पुस्तकाचे लेखक PP सत्यन हे आहेत आणि हे विद्यार्थी मित्र मे 2026 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं होतं. बघा या ठिकाणी भारताचे उपराष्ट्रपती कोण, तर CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन. आता या ठिकाणी एक पॅटर्न समजून घ्या. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र एक प्रश्न जर बघितला मे 2026 मध्ये अजून शशी थरूर यांच्या पुस्तकात देखील प्रकाशन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी PP सत्यान यांच्या देखील पुस्तकाचं प्रकाशन हे करण्यात आलेलं आहे. मग हा पॅटर्न समजून घेऊया आपण. या टाइप मधले म्हणजेच या ठिकाणी या दिवशी जेवढ्या काही पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं त्या सर्व पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे आपण पाठ करून जायचं आहे. म्हणजे त्या टॉपिकवर आपल्याला डेफिनेटली या ठिकाणी RRB ग्रुप डी मध्ये प्रश्न बघायला मिळत आहेत. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय, सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क न्याय कृती ही सन 2026 मधील कोणत्या आंतरराष्ट्रीय दिवसाची अधिकृत संकल्पना होती. ओके, बघा काय सर्व महिला मुलींसाठी हक्क न्याय कृती ही सन 2026 मधील कोणत्या आंतरराष्ट्रीय दिवसाची अधिकृत संकल्पना होती. कोणता आंतरराष्ट्रीय दिन होता ज्याची ही संकल्पना म्हणजेच काय या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ही थीम होती. ओके, काय होती ही, तर ही त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र थीम होती. ओके, चला मग कशाची होती, आंतरराष्ट्रीय बालिका दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन, मानवी हक्क दिन की महिला समानता दिन. कोणत्या दिनाची ही थीम होती, तर ही होती आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम. ओके, बघा ऑप्शन नंबर बी आंतरराष्ट्रीय महिला दिन, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कसा केला जातो, तर 8 मार्च रोजी जो आहे हा दरवर्षी जागतिक महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा साजरा केला जात असतो. पहा या ठिकाणी याचं देखील सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क न्याय कृती म्हणजेच काय, राईट जस्टिस ऍक्शन फॉर ऑल वुमन्स अँड गर्ल्स ही सन 2026 मधील आंतरराष्ट्रीय महिला दिन. ओके, आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे इंटरनॅशनल वुमन्स डे 8 मार्च 2026 या दिवसाची अधिकृत जागतिक संकल्पना होती, म्हणजे ही थीम त्या ठिकाणी होती. ओके, चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि PDF मिळवण्याकरता कमेंट बॉक्समध्ये PDF मेसेज टाकायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटद्वारे सुचवायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. भारताने मे 2026 मध्ये नुकत्याच चाचणी केलेल्या
स्वदेशी तारा, बघा या ठिकाणी काय स्वदेशी तारा ग्लाइड शस्त्र प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? ओके, स्वदेशी तारा ग्लाइड शस्त्र प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, पाणबुड्यांचे टॉर्पेडो मध्ये रूपांतर करा. बी आहे पारंपरिक दिशाहीन बॉम्बचे अचूक मार्गदर्शक शस्त्रांमध्ये रूपांतर करणे. सी लढाऊ विमानांचे ड्रोन मध्ये रूपांतर करणे. की डी रडार प्रणालीमध्ये उपग्रहांमध्ये रूपांतर करणे. तर काय आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, काय या ठिकाणी आपण समजून घेऊया. ग्लाइड, ओके, बघा या ठिकाणी काय ग्लाइड शस्त्र प्रणाली आहे. ही काय ग्लाइड शस्त्र प्रणाली आहे, म्हणजेच काय या ठिकाणी गायडेड आहे. मग काय असणार विद्यार्थी मित्रो, तर पारंपरिक दिशाहीन बॉम्बचे अचूक मार्गदर्शक क्षेत्रामध्ये शस्त्रांमध्ये रूपांतर करणे. ओके, बघा पारंपरिक दिशाहीन बॉम्बचे काय अचूक आणि मार्गदर्शक शस्त्रांमध्ये रूपांतर करणे हे याचा मुख्य उद्देश आहे. ओके, ताराचा. क्लिअर आहे सर्वांना? चलो पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, भारताने मे 2026 मध्ये चाचणी केलेल्या स्वदेशी तारा म्हणजेच काय या ठिकाणी टॅक्टिकल ऍडव्हान्स रेंज, ओके, अग्युमेंटेशन या ठिकाणी आहे. तर ग्लाइड शस्त्र प्रणालीचा मुख्य उद्देश काय, तर पारंपरिक दिशाहीन, ओके, अनगाइडेड व गुरुत्वाकर्षण बॉम्बचे अत्यंत अचूक मारा करण्यासाठी स्मार्ट शस्त्रांमध्ये कमी खर्चात रूपांतर करणे आहे. आणि यामुळे जमिनीवरील लक्ष्यांची मारकता आणि जो आहे अचूकता वाढेल. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय पुढील प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ओके, तर सर्वांनी चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, पहा, आणि पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय आहे, लघु उद्योगांना, ओके, लघु उद्योगांना म्हणजेच काय MSME प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भविष्यातील चॅम्पियन्स म्हणून विकसित करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये 10,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह कोणती नवीन योजना म्हणजे निधी जाहीर करण्यात आलेला आहे? ओके, कोणती नवीन योजना त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता. ऑप्शन बघा, आत्मनिर्भर भारत निधी, बी लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी, सी MSME तरलता समर्थन निधी आणि डी आहे PM मॅन्युफॅक्चरिंग फंड. ओके, तर कोणता या ठिकाणी कोणती नवीन योजना लागू करण्यात आली यामध्ये बघा विद्यार्थी मित्रो, तर काय आहे, तर ती आहे लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी म्हणून लागू करण्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा याचं सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये लघु उद्योगांना म्हणजेच काय MSME इक्विटी अँड दीर्घकालीन वाढीव भांडवल पुरवण्यासाठी या ठिकाणी MSME ग्रोथ फंड ही जी आहे या ठिकाणी 10,000 कोटींची ही नवीन तरतुदींसह नवीन योजना जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचा उद्देश काय, तर उच्च क्षमता असलेल्या जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकणाऱ्या उद्योगांना भविष्यातील चॅम्पियन्स MSME म्हणून विकसित करणे हा याचा उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा काय, मानवी पचन संस्थेमध्ये बघा सामान्य विज्ञान, ओके, विज्ञानावरती फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री या तीनही घटकावरती आपल्याला RRB ग्रुप डी मध्ये 100% प्रश्न बघायला मिळतात. त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि जास्त डेप्थ त्यामध्ये असते. मग या ठिकाणी त्या टॉपिकचा एक प्रश्न आला होता. तो प्रश्न काय बघा, मानवी पचन संस्थेमध्ये, ओके, पेरिस्टॉलिस, ओके, पेरिस्टॉलिसिस म्हणजे आतड्यांची हालचाल योग्यरित्या कार्य करत नसल्यास त्याचा मुख्य परिणाम काय होईल? बघा, आपल्या शरीरातली जी आतड्यांची हालचाल योग्यरित्या कार्य होत नसेल त्याचा मुख्य परिणाम काय होणार? बघा, अन्न आणि पाचक रस जठरात आतड्यांमध्ये पुढे सरकणार नाही, रक्ताभिसरण मंदावेल, फुफ्फुसांमधील ऑक्सिजन कमी होईल, की हाडांची वाढ थांबेल. काय होणार? तर अशा वेळी काय होते विद्यार्थी मित्रो, बघा, मग जर आपले आतड्याची हालचाल जर योग्यरित्या होत नसेल तर काय होणार? तर अन्न आणि पाचक रस जे आहे म्हणजे आतड्यामध्ये जठरामध्ये पुढे सरकणार नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा काय या ठिकाणी मानवी पचन संस्थेमध्ये पेरिस्टॉलिसिस म्हणजेच काय, आतड्यांची हालचाल व्यवस्थित न झाल्यास अन्नाचा प्रवास मंद होतो, तो थांबतो, मंद होतो किंवा थांबतो. यामुळे काय होते? अन्न पुढे सरकत नाही किंवा मग यामध्ये काय होतं? तर बद्धकोष्ठता, पोटदुखी, अपचन तसेच आतड्यांमध्ये अन्न कुजल्यामुळे विषारी घटक निर्माण होऊन पोटात गंभीर जळजळ किंवा वेदना होऊ शकतात. ओके, चला याचं स्पष्टीकरण झालं. होप सर्वांना हे स्पष्टीकरण समजलं असेल. विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे
आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, निसर्गात आढळणाऱ्या क्लोरीन समस्थानिकांचे सरासरी अणुवस्तुमान किती आहे? बघा, क्लोरीनची जी समस्थानिके आहेत तर क्लोरीनची, तर याचं सरासरी अणुवस्तुमान किती आहे? 35.0 यू, 37.0 यू, 35.5 यू की 36.0 यू? तर किती आहे? तर त्या विद्यार्थी मित्र 35.5 यू. ओके, 35.5 यू. आता हा जो सिंबल आहे याने काय दर्शवले जाते? तर याने विद्यार्थी मित्र या चिन्हाने काय दर्शवते? यामध्ये अणुवस्तुमानांक दाखवा. ओके, अणुवस्तुमानांक. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एप्रिल 2026 मध्ये कोणत्या स्थळाला भारताचे 99वे रामसार स्थळ म्हणून घोषित करण्यात आले, जे उत्तर प्रदेशातील 12वे रामसार स्थळ ठरले आहे? कोणत्या? ज्याला 99? पाटणा पक्षी अभयारण्य, छारी धांड पाणथळ जागा, शेख चिल पक्षी अभयारण्य की जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 99 म्हटलेलं आहे. ओके, 99 कोणते ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे या ठिकाणी शेखाचिल पक्षी अभयारण्य. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य जे आहे विद्यार्थी मित्र, हे 100वे रामसार स्थळ ठरले देशातलं, आणि हे देखील उत्तर प्रदेश राज्यामध्येच आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. पहा काय आहे. तर एप्रिल 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील, ओके, कुठे? अलीगड जिल्ह्यात असलेले शेखाझील पक्षी अभयारण्य हे भारताचे 99वे रामसार स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणि हे अभयारण्य उत्तर प्रदेशमधील अलीगड शहरापासून अंदाजे 17 किलोमीटर अंतरावरती आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या खनिजांच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो? बघा, कोणतं खनिज आहे ज्याच्या आजारामुळे, या ठिकाणी अभावामुळे, तर गलगंड हा आजार होतो? आयोडीन, लोह, कॅल्शियम की सोडियम? कशामुळे गलगंड होतो? तर ते आयोडीनच्या कमतरतेमुळे. म्हणजेच ऑप्शन नंबर ए आयोडीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आयोडीनच्या कमतरतेमुळे काय या ठिकाणी हा आजार होतो? बघा, याचं सविस्तर स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो, ओके, गॉयटर ज्याला आपण म्हणतो गलगंड. बघा, या ठिकाणी गलगंड म्हणजेच काय विद्यार्थी मित्र? तर हा आजार थायरॉइड ग्रंथी वाढल्यामुळे होतो. बघा, काय होते? थायरॉइडच्या ग्रंथी त्या ठिकाणी वाढ होते. आणि हायपोनेट्रिएमिया, ओके, हायपोनेट्रिया म्हणजे सोडियमच्या कमतरतेमुळे होतं. यात काय होते? वजन घटते आणि रक्तदाब कमी होत जातो. त्यानंतर पुढचं बघा विद्यार्थी मित्र, तर हायकॅलोमिया, ओके, काय? हायपोकॅल्मिया. हायपोकॅल्मियामध्ये काय होते? हे पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होते. ओके, हायपोकॅल्मिया पोटॅशियमच्या कमतरतेमुळे. आणि हायपोनेट्रिया जो आहे या ठिकाणी, तर हा सोडियमच्या कमतरतेमुळे होत असतो. ओके, आणि कॅल्शियमने काय होतं? हार्डेटिस होतं, मुर्दूस हा आजार होत असतो. कॅल्शियमच्याने काय? मुर्दूस हा आजार होतो. यानंतर पुढील प्रश्न बघा, रासायनिक उद्योगांमध्ये झिओलाइट, काय म्हटलंय? झिओलाइटचा उपयोग कशात करतात? ओके, बघा, रासायनिक उद्योगामध्ये झिओलाइटचा उपयोग कशासाठी होतो? उत्प्रेरक म्हणून, वंगण म्हणून, या ठिकाणी रंगबंधक म्हणून की मिश्रधातू म्हणून? तर झिओलाइट जो आहे या ठिकाणी रासायनिक उद्योगामध्ये हा उत्प्रेरक म्हणून वापरला जात असतो. ऑप्शन नंबर ए उत्प्रेरक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो बघा, याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. उत्प्रेरक म्हणजे काय? तर बघा, ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो परंतु पदार्थात मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. ओके, बघा, ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे काय होतो? ती जी रासायनिक अभिक्रिया होण्याचा जो वेग आहे तो वेग वाढतो, मात्र त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. ओके, पदार्थाच्या गुणधर्मात बदल होणार का? नाही, मात्र ती क्रिया होण्याची जी प्रक्रिया आहे त्या ठिकाणी वेग त्या ठिकाणी वाढेल, त्याला उत्प्रेरक असे म्हणतात. बघा, मग आता उत्प्रेरकाच्या उपस्थितीमुळे काय होते? अभिक्रियेचा वेग वाढत असतो. यामुळे रासायनिक अभिक्रियेची काय? ऍक्टिव्हेशन ऊर्जा कमी होते. काय होते? ऍक्टिव्हेशन ऊर्जा जी आहे ती कमी होत असते. हे झाले याचं सविस्तर स्पष्टीकरण. होप सर्वांना या ठिकाणी हे सर्व पॉइंट व्यवस्थित समजले असतील. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच RRB ग्रुप डी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. आणि सोबतच जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये PDF असा मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सुचवायचं आहे. आणि जर काही प्रश्न तुम्हाला माहिती असतील जे आपण या व्हिडिओमध्ये घेतले नसतील,
जर तुमचा जर पेपर झाला असेल आणि काही प्रश्न देखील तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सुचवायची आहेत, ओके, कळवायची आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.